केलं तरी तस्मात् शास्त्रम प्रमाणम कार्याकार्य व्यवस्थितो, हा जो गीतेचा उपदेश आहे की प्रामाणिकपणा कधी सोडायचा नाही, सात्विकपणा कधी सोडायचा नाही, आणि कोणी कितीही आपल्याला सांगितलं किंवा जगाच्या राहाटीने कितीही आपल्याला चालावं लागलं तरी संतांनी सांगितलेला मार्ग कधीही सोडायचा नाही. असं जर आचरण केलं तर जगी जाणवली मात, तो कधीच घडत नाही. नमे भक्त प्रणश्यती हे भगवंताचं वाक्य आहे. माझा भक्त कधीच नाश पावत नाही. न मे भक्त हा प्रणश्यती, प्रणश्यती म्हणजे नाश पावत नाही. याच्यावरती दृढ विश्वास ठेवून संतांचं चरित्र जर समजा आपण आपल्या अंगीकरणामध्ये आणलं आणि आपण जर ते आचरणात ठेवलं, सुखात असताना सुद्धा सोडायचं नाही, दुःखात तर नाही सोडायचं, पण सुखात पण नाही सोडायचं, कारण मग नंतर दुःख कधी उद्भवणारच नाही. तुलसीदासांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण आचरण ठेवलं की दुःखात तर सगळेच आठवतात, पण सुखात जर आठवलं तर मग दुःख येणारच नाही. म्हणून भौतिक सुखाच्या मागे न लागता किंवा घर दार गाडी बंगला बायको पोरं ह्या सगळ्याच्या मागे न लागता याच्यासाठी आपलं आयुष्य आहे का? आपलं आयुष्य संतांनी जे चरित्र आपल्याला सांगितलं कशासाठी आहे? तर देव आपल्याला जोडायचा आहे. देव का जोडायचा आहे? कारण आपला आत्मा हाच परब्रह्म आहे. जीवो ब्रह्मैव नापरहा हे सांगितलंय. मग त्या ब्रह्माची अनुभूती मनुष्य जन्मामध्ये काय येऊ नाहीये, तर त्यासाठी संतांचं चरित्र आपण अंगीकारलं पाहिजे. त्यासाठी संतांचं चरित्र आपण चोखाळलं पाहिजे. नुसतं बोलून काही होणार नाही. व्याख्यान मी विष्णुबुवा जोगांचं कालच अमृतानुभव वाचला. विष्णू नरहर जोग यांनी प्रस्तावनेत इतकं छान सांगितलेलं आहे की वेदांत श्रवण झालं, वेदांत समजलं आणि वेदांत खूप मोठं बोलतोय, पण आचरणात नाहीये. फक्त संसार चालवण्यासाठी किंवा आपले संसाराचा खर्च पाणी भागवण्यासाठी त्याचा उपयोग होतोय. हे काय उपयोगाचं आहे? याच्यासाठी जर त्याचा उपयोग होत असेल तर ते ब्रह्मज्ञान नुसतं तोंडात राहून काही उपयोगाचं नाहीये. संतांच्या चरित्र हे त्यांनी प्रत्यक्ष आचरणात आणलं. इतक्या कष्टामध्ये, इतक्या सगळ्या याच्यामध्ये देवाचं जे निजसंधान आहे किंवा जे अनुसंधान आहे देवाचं, ते कधीही सुटू दिलं नाही आपल्या आयुष्यामध्ये. हे संतांचं चरित्र अनुकरणीय आहे. म्हणून देवांपेक्षा संत मोठे. देवाकडे जायचं असेल तर संतांचीच वाट चोखावी लागते आणि संतांच्या मार्गानेच देव मिळू शकतो. गुरुशिवाय देव मिळत नाही. तो गुरुशिवाय देव मिळत नाही, याला तीच मेघ आहे. ती मेघ संतांनी आपल्याला सगळ्यांसाठी सांभाळली, सगळ्यांसाठी दिली. त्या मार्गाने आपण चालून मग जगी जाणवली मात. त्याला करतळी आवळे तैसा हरी. माऊलींनी सांगितलंय, हरिपाठामध्ये आपण हरिपाठ दररोज म्हणतो, पण कधी कोणी असा विचार केलाय का की देव इतकं सोपं एवढं सांगितलंय, करतळी आवळे तैसा हरी, तर काय नाही दिसत? मला तर प्रत्यक्ष संसारामध्ये तर किती अडचणी भोगतोय, प्रत्यक्ष संसारात तर किती आपल्याला हाडापेष्ट सहन करावे लागतंय, पण करतळी आवळे काय तैसा हरी. मग का असं होतंय याचा विचार केला पाहिजे. आणि तो विचार आपल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली, आपल्या गुरुच्या सांगितलेल्या मार्गावर चालून आपण तो विचार करून तो मार्ग चोखाळून याच्यावरती आपण मात दिली पाहिजे. आणि ती मात आपल्याला संसाराला अनुभवाला आली पाहिजे, तरच आपला हा मनुष्य जन्म सार्थक झाला असं आपण म्हणू शकू. आणि मग जगी जाणवली मात असं आपण म्हणू शकू. तर संतांचं चरित्र आपण अनुकरण करून तो मार्ग चोखाळावा. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे आजची ही सेवा संत सखाराम महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपतो. गुरु सखाराम महाराज.